पनवेलमध्ये केव्हीएस ट्रस्ट संचालित प्रीमियर कॉलेज आणि महात्मा गांधी पब्लिक स्कूल यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे विविध सण उत्सव सामाजिक संदेश देणारे ठरत असतात. महाराष्ट्र दिन, तेलुगू संगम आणि शिवजयंतीच्या माध्यमातून समाजाला सकारात्मक संदेश देण्यात संस्थेचे संस्थापक डॉक्टर कृष्णकुमार हे नेहमी यशस्वी ठरताना दिसत आले. 18 फेब्रुवारी रोजी वार्षिक स्नेहसंमेलन व शिवोत्सवानिमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या वतीने लेझिम, मिरवणूक, सांस्कृतिक सादरीकरण करून त्यांनी वर्षभर केलेल्या कार्याचे व कौतुक करून त्यांना बक्षीस व भेटवस्तू देण्यात आल्या. पनवेलचे महापौर नितीन पाटील यांनी संस्थेच्या 24 वर्षाच्या कार्याचा गौरव केला, तर सय्यद अकबर यांनी हा प्रवास पालक आणि विद्यार्थी म्हणून अभिमानास्पद असल्याचे सांगितले. संस्कार, राष्ट्राभिमान व आत्मविश्वासाचा संदेश देणारा हा सोहळा संपूर्ण पनवेलकरांसाठी प्रेरणादायी ठरला असल्याचे मत अनेकांनी यावेळी शुभेच्छा व अभिनंदन करताना सांगितले. प्रायमरी स्कूल मंसूरी आसाद खुर्शीद मंसूरी आसाद खुर्शीद प्रायमरी स्कूल मध्ये शिंदे माही महेश आपल्या शुभांश सर्वांचे नाते सर्टिफिकेट देऊन आपण सन्मानित करावं. सेकंडरी स्कूल मध्ये कदम गायत्री संजय कदम सेकंडरी स्कूलचे आमचे विद्यार्थी जिल्हाधिकारी या ठिकाणी सन्मान करतो. कॉलेज मधील मस्के रिया रवींद्र यांना देखील आम्ही सन्मानित करतो. आपल्या ज्युनियर कॉलेज मधील आमचे विद्यार्थी मस्के रिया रवींद्र मी बाबासाहेबांना विनंती करतो की आपल्या शुभांश आमच्या विद्यार्थ्यांना देखील सर्वांचे देऊन सन्मानित करावं. आणि बेस्ट हाऊस ऑफ इयर ऑरेंज हाऊस विनंती करतो की आपण जरा प्लीज आपण लवकर स्टेजवर यायचं. जे आपल्या महात्मा गांधी पब्लिक स्कूल आणि ज्युनियर कॉलेजचे आमचे सर्व विद्यार्थी थँक्यू व्हेरी मच सर. धन्यवाद. पॅरेंट्सच्या वतीनं सरकार या स्वागत करतो सर. पॅरेंट्स की ओर से जोरदार तालियां होनी चाहिए सर. एस कृष्णकुमार सर, थँक्यू व्हेरी मच. सभी पॅरेंट्स की ओर से आपको धन्यवाद. आणि अशा कार्यक्रमाचे प्रमुख केव्हीएस च्या महात्मा गांधी पब्लिक स्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या आजच्या या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात खरोखर आपण जे वर्षभर जे काही शैक्षणिक अकॅडमिक आपण वर्गामध्ये करत असतो विद्यार्थी, त्या विद्यार्थ्यांच्या संपूर्ण वर्षाच्या शैक्षणिक क्षेत्रातले असो, क्रीडा क्षेत्रातले असो किंवा आपल्या सांस्कृतिक क्षेत्रातले असो, या कलागुणांना वाव देण्यासाठीचा हा अत्यंत आनंदाचा असा दिवस आहे. आम्ही जेव्हा प्रवेश केला तेव्हा आम्ही बघितलं मुली चांगल्या नटून करून चांगल्या नववाऱ्या साड्या घालून छान छान कपडे घालून, मुलं चांगले पेटे घालून छान म्हणजे आजचा दिवस हा तुमचा आनंदाचा आहे. संपूर्ण वर्षभर केलेल्या परिश्रमाचा आहे. आपण जे परिश्रम शैक्षणिक क्षेत्रात करतात, विविध क्षेत्रात करत असतात, त्यासाठी आपल्या शिक्षकांचं आपल्याला लाभणारं मार्गदर्शन आणि प्रसंगी पोटाला चिमटा घेऊन आपले पालक जे आपल्याला वर्षभर आपली मुलं शिकवण्यासाठी जी धडपड करत असतात, त्यांचा हा आनंद साजरा करण्याचा दिवस, खरोखर कौतुकाचा दिवस. आणि हीच मुलं जी आज या स्टेजवर परफॉर्मन्स करत असतात की आपल्या जे काय आपल्या अंगातील गुण या इथे सादर करत असतात, तीच मुलं भविष्यामध्ये पुढे जाऊन कोणी राजकीय क्षेत्रात मोठा होतो, कोणी शैक्षणिक क्षेत्रामध्ये नाव कमवतो, कोणी सांस्कृतिक क्षेत्रामध्ये नाव कमवतो. आम्ही गेल्या आठवड्यातच काळसेकर कॉलेजला गेलो होतो. त्या इथे आम्हाला समजलं की ती जी संस्था आहे त्या संस्थेचा अजित आगरकर हा माजी विद्यार्थी आहे. म्हणजे आपल्याही संस्थेमधनं असेच विद्यार्थी घडले पाहिजे. आणि खरोखर आपलं मी कौतुक करेन कृष्णकुमार साहेब की आपण 1 ते 12वी मुलींना मोफत शिकवत आहे. खरोखर कौतुकाची गोष्ट आहे. म्हणजे आजच्या ह्या शाळा कशा जातात, माझ्यापेक्षा कांबळे साहेबांना या क्षेत्राची जास्त माहिती आहे. त्यामुळे अशा अडचणीच्या काळामध्ये ह्या मुलांना मोफत शिक्षण द्यायचं, मुलींना मोफत द्यायचं, खरोखर म्हणजे आपल्या त्या क्षेत्रामधली आत्मीयता आहे, डिवोशन. आणि आपल्या पदरचे पैसे टाकून प्रसंगी आपल्या या सर्व मुलांना शिकवायचं
म्हणजे आजच्या काळात ही सोपी गोष्ट नाहीये. पण ह्या सर्वांचे आशीर्वाद, या मुलींचे आशीर्वाद आपणा सदैव तुमच्या भावी आयुष्यामध्ये तुम्हाला लागतील. तुम्ही जेव्हा मागे वळून पाहाल भावी असतात तेव्हा ही घडलेली पिढी ही तुम्हाला दुवा देत असेल, आशीर्वाद देत असेल आणि ते तुमचं यश असेल. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.